आयोजकांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भारत मुंडकर ठरलाय. 17 बॉल 38 धावांची विस्फोटक इनिंग आणि त्या विस्फोटक इनिंगच्या जोरावरती त्यांच्या टीमने हा सामना मात्र 4 बॉल राखून जिंकलाय. जबरदस्त माहिती फलंदाजी भारतची झाली आहे आणि त्यानंतर प्रथमेश मुंडकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज षटकार हॅट्रिक साठी निश्चितपणे कॅश प्राइज होती आणि ते कॅश प्राइज त्यांनी या ठिकाणी आता मिळवली आहे. षटकारांची हॅट्रिक लगावली आजच्या दिवसातील. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन भारत. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट. थँक्यू डीजे. फलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती आहे आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानात दाखल करायची आहे आणि सामना 4 षटकांचा खेळवला जाईल याची दोन्ही टीमने नोंद घ्या. 4 ओव्हरची असेल मॅच. पहिले षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. पहिला सामना आपण पाहिला स्पर्श अँड दित्या 11 टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट नामदेव भोईर 11 अशी लढत आपण पाहिली होती. त्यामध्ये निश्चितपणे पहिला सामना भारत मुंडकरच्या बॅटिंगच्या जोरावरती स्पर्श अँड दित्या 11 टीमने मात्र तो पहिला सामना जिंकला होता आणि आता दुसरा सामन्याला झाली सुरुवात. मल्हार अशोहिनी तपस्या 11 आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय प्रिन्स अँड जीएनसी 11. प्रिन्स अँड जीएनसी 11 टीमने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमता घेतलाय. तो गोलंदाजीचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते मल्हार अशोहिनी तपस्या 11 टीमला. संकेत पाटील आणि विकी पाटील ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. ती मल्हार अशोहिनी तपस्या 11 टीमची. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉलर या ठिकाणी आपण पाहतोय अतिश पाटील. याला पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आला अतिश पाटील. अर्थातच सामन्याची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेट ना पहिल्याच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न सक्सेस झालाय. समोरच्या दिशेनं बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून. पहिल्याच बॉल वरती कडक षटकार येतोय. त्याच्या साह्याने निश्चितपणे चांगली सुरुवात करून दिली आहे ती आपल्या टीमसाठी. 6 धावसंख्या लागली धावफलकावरती. अतिश पाटील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट न या ठिकाणी मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न झालाय. 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. अचूक थ्रो देखील झालाय परंतु 2 धावा तर दरम्यान मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय.
अगदी एक फिल्डर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ, एक फिल्डर आपण पाहतोय अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं. दोन फिल्डर बाहेर आहेत, त्याचा फायदा निश्चितपणे घ्यावा लागेल. बॉल जास्त काल हवेत, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. फिल्डर दूरवरचा प्रवास करून काऊ कॉर्नर ते लॉंग ऑन पर्यंत फिल्डर मात्र पोहोचला होता, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल मात्र हाताला ब्रश झाला नाही. निश्चितपणे या चेंडूवरती मिळाल्या ते पुन्हा 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झाली ती 10. 10 धावसंख्या फलंदाजी करणाऱ्या मल्हार आशोईनी तपस्या 11 टीमची धावफलकावरती. या ठिकाणी मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन परफेक्ट, पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच फिल्डर तिसऱ्या सर्कलच्या बाहेर, याचा घेतलाय फायदा. चेंडू सीमा पार आलाय चौकार. पहिल्याच बॉल पासून जे आक्रमण चालू केलंय ते सध्या अजून तरी चालू आहे. 14 धावा धावफलकावरती, एक षटकार एक चौकार आतापर्यंत लगावलाय. परत एकदा ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय फिल्डर. या वेळेला मात्र फिल्डिंग थोडीशी चेंज केली आहे फिल्डर कडून, थोडीशी मिसफिल्ड. फिल्डर थोडेसे फंबल झालेत. एक धाव ज्या ठिकाणी होती, एका धावेचं कन्वर्ट, एका धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेत विकीच्या माध्यमातून या चेंडूवरती केले जात आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या धावसंख्येवरती. हा चेंडू परत एकदा जबरदस्त स्ट्रोक, सरळ बॅटनं व्ही शेप मध्ये बॉलला पाठवलं सीमा पार आणि निश्चितपणे पहिल्या षटकाची दमदार सुरुवात केली आहे ती विकी पाटीलनं. शेवटच्या बॉलवरती आला षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 धावा विदाउट लॉस. बावीस रन धावफलकावरती पहिली ओव्हर मात्र संपली आहे. गोलंदाज अतिश पाटील या गोलंदाजावरती पहिल्या ओव्हर मध्ये मात्र पूर्णपणे आक्रमण पूर्णपणे बरसलाय तो फलंदाज विकी पाटील. दुसरं षटक झालंय सुरू. दुसऱ्या षटकासाठी प्रणय केनी आलाय गोलंदाजी मार्कवरती. राईट मोर द विकेट न गोलंदाजीची सुरुवात संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी प्रणय केनीला आपण पाहतो. पहिलाच बॉल दिलाय तडाखा. बॉल बराच काल हवेत परंतु फिल्डरच्या आवाकेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. प्रणय केनी या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं ते फलंदाज संकेत पाटीलनं. जी सुरुवात निश्चितपणे विकीने केली होती तशी सुरुवात संकेतने या चेंडूवरती केली आहे. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवन प्रतीचा चेंडू टाकला गेला. बॅट अँड बॉलचा तितका चांगला संपर्क होत नाहीये. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला आहे. अचूक वन ऍक्शन मध्ये थ्रो देखील पाहायला मिळालाय. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होईल ती 29 धावा. 29 धावसंख्येवरती आपण पाहतोय मल्हार आशोहीनी तपस्या 11 संघ जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात. दोन्ही फलंदाज निश्चितपणे जे खराब चेंडू मिळत आहेत त्या खराब चेंडूवरती मात्र आक्रमण करतायत आणि आक्रमण व्हायलाच पाहिजे. टेनिस क्रिकेट म्हणजे अगदी शॉर्ट फॉर्मॅट आपण पाहत असतो. 2-2, 3-3, फार आपण पाहिलं तर 5-6 ओव्हरच्या मॅच असतात. कधी कधी 2-2, 3-3 ओव्हरच्या मॅच देखील आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि या शॉर्ट ओव्हरच्या फॉर्मॅट मध्ये निश्चितपणे पहिल्याच बॉल पासून आक्रमण करणे हे गरजेचं आहे. या ठिकाणी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चांगला संपर्क होत नाहीये. बॅट अँड बॉलचा निर्धाव चेंडूची मात्र सांगत झाली आहे. प्रणय केनी तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. 29 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे.
अगदी गतीमध्ये पुनश्च परिवर्तन, स्लोवर प्रतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि प्रणय केनीने देखील ओळखले की या मागील बॉल देखील त्याने स्लोवर डिलिव्हरी टाकली होती, तो बॉल देखील बॅटच्या संपर्कात आला नाहीये. पुनश्च एकदा स्लोवर प्रतीचा चेंडू टाकला आणि या बॉलवरती देखील एक सिंगल रन मिळाली आहे. व्हेरिएशन पाहायला मिळते प्रणयच्या माध्यमातून. 30 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज पाहू संकेत पाटीलला. संकेतच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर सिंगल धाव काढत त्याने स्ट्राईक मात्र रोटेट केली होती. आखूड टप्प्याचा बॉल होता या ठिकाणी मात्र सरळ बॅटनं दोन फिल्डर होते. गोलीच्या वेगानं बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. ठरलाय, परंतु ज्या वेळेला फास्ट बॉल टाकलाय तो मात्र सीमारेषा पार गेलाय. दुसरं षटक मात्र संपलंय. 2 षटकानंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 34 धावा आणि विदाऊट लॉस ही सलामीची जोडी मात्र मैदानात चांगला खेळ करताना आपण पाहतोय. बघाला क्रिकेटच्या ग्राउंडला घमासानं आज भरलाय क्रिकेटचा जाऊया बघाला. आज चिंचपाडा प्रीमियर लीग लागली गाजायला. त्या ऍटिक ग्रुपनी आयोजन केला जाऊया बघाला. 2 ओव्हर झाल्या 34 धावसंख्येवरती मल्हार अशोहिनी तपसचा संघ जाऊन पोहोचलाय. 17.00 च्या सरासरीने आतापर्यंत धावा आल्या आणि दोनही फलंदाच्या बॅटमधून धावा चांगल्या पाहायला मिळाल्या. तिसरं षटक झालं स्टार्ट. पहिलाच बॉल बॅकफुट वरती येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा फिल्डर फार चांगल्यारीत्या झेल मात्र कॅरी करतोय आणि इथून पहिला धक्का लागलाय तो फलंदाजी करणाऱ्या टीमला. फलंदाज विकी पाटील या बॉलवरती होईल बाद. गोलंदाज रोशन पाटीलला मात्र विकेट मिळवली आहे. अगदी बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न तितकासा चांगला टायमिंग जुळालं नव्हतं आणि मात्र नितेश पाटील या खेळाडूंना मात्र चांगला झेल टिपलाय. फलंदाज विकी पाटील मात्र झालाय बाद. पहिला धक्का मिळालाय तो मल्हार अशोहिनी तपस्या 11 टीमला. कपिल परदेशी नवीन खेळाडू इनॅट नंबर 3 वनडाऊनच्या क्रमांकासाठी आपण पाहतोय. गोलंदाज रोशनचा हा बॉल पुनश्च या ठिकाणी मात्र चांगला फटका पाहायला मिळालाय. नितेश पाटील फिल्डर होता परंतु त्याच्या डोक्यावरून आलाय पहिल्या बॉलवरती षटकार. सन्माननीय असुरामजी मुंडकर आणि सन्माननीय परेशजी केनी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. जगदीशजी केनी देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटकार आलाय तो फलंदाजच्या बॅटमधून. गतीमध्ये परिवर्तन, या वेळेला मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चांगला संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि पुनश्च एकदा स्लो वन डिलिव्हरी वरती फलंदाज मात्र फसलाय. निर्धाव बॉलची सांगता धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे 40 धावा. एक विकेट गमावली आहे. धावसंख्या चांगली झाली आहे. चांगल्या रन रेटने बॅटिंग करतायत ते फलंदाज. परत एकदा गतीमध्ये परिवर्तन, बॉल मात्र हवेत. सेफ लँड मात्र चेंडू पडलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल त्या अगोदर मात्र 2 धावा या धावून कंप्लीट केल्या जात आहेत.
2 धावा मिळतील त्या फलंदाजी करणाऱ्या मल्हार अशोहिनी तपस्या 11 टीमला आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 42 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. रोशन पाटील गतीमध्ये पुनश्च परिवर्तन, बॉल परत एकदा हवेत, परत एकदा सॅपलँड पाहायला मिळालाय. कोणताही फिल्डर बॉल पर्यंत लगेच पोहोचत नाहीये आणि निश्चितपणे तस दरम्यान मात्र 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 चेंडूवरती 2 डबल धावा. निश्चितपणे धावा सध्याच्या स्थितीला कशाही येऊ परंतु यायला पाहिजेत आणि त्या धावा येताना आपण पाहतोय. 44 धावा लागल्या धावफलक्यावरती. या षटकातील आता हा शेवटचा बॉल. रोशन पाटील गोलंदाजी मार्क वरती 44 धावा लागल्या धावफलक्यावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेणारा हा चेंडू. शेवटचा बॉल अगदी थोडासा वेगाने टाकलाय आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा लागल्यात. त्या एक विकेट गमावल्यानंतर मल्हार अशोहिनी तपस्या 11 टीमच्या 44 धावा. चौथं षटक स्लॉग ओव्हर, शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलर आलाय या सूरज भोईर. शेवटची ओव्हर आहे. आता या ओव्हर मध्ये धावा येणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल दिलाय दणका समोरच्या दिशेनं, लांब लचकाचा षटकार येतोय. कंप्लीट त्या मल्हार अशोहिनी तपस्या 11 टीमच्या 50 कंप्लीट झाली आहे टीमची आणि षटकारानं 50 मात्र कंप्लीट करून दिली आहे. ती फलंदाज संकेत पाटीलनं 50 धाव संख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. अजून देखील या षटकातील उर्वरित 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. खऱ्या अर्थानं आतापर्यंत एक गोष्ट ऑब्झर्व केली तर पहिल्या षटकामध्ये षटकाराने सुरुवात, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील षटकाराने सुरुवात, तिसऱ्या षटकामध्ये विकेटनी सुरुवात, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये पुनश्च षटकाराने सुरुवात केली आहे ती फलंदाजी करणाऱ्या टीमनं. गोलंदाज थोडीशी दिशा भरकटलाय. पंचाचा एक्स्ट्रा रन, वाईट बॉलचा मात्र इशारा आला. एक्स्ट्रा धाव मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या टीमला आणि धाव संख्या होईल ती 51. पुढचा बॉल सूरज भोईर. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. ऑन साइडला खेळून काढलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक धाव धावून कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न तुतू मैमे पाहायला मिळालाय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नकार दिलाय नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजानं आणि 1 रन फक्त या चेंडूवरती मिळतीये. 1 धाव मिळेल. एकीच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 52 धावा. कपिल परदेशी नवीन खेळाडू या ठिकाणी स्ट्राईक एंडला आपण पाहतो. आतापर्यंत 4 बॉलचा सामना केलाय 10 धाव संख्येवरती. 5 बॉलवरती 10 धाव संख्येवरती तो फलंदाजी करतोय. परत एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन धावून कंप्लीट केली जाते. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल 53 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सूरज भोईरची आपण पाहतोय. षटकार पहिल्या बॉलवरती आला होता, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलं जात आहे सूरजच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र प्रॉपर टायमिंग झालंय आणि बॉल मात्र फिल्डरच्या वरून गेला सीमा पार. षटकार येतोय.
मात्र षटकार पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र सुरेख बॉल पाहायला मिळत आहे. आउट साइड ऑफ स्टंप चेंडू, निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली. प्रभाकर शेठ गावंड यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फिल्डर लॉंग ऑनला तैनात होता, त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावलाय आणि विकेट गेली. या फलंदाज मात्र झालाय बाद. पहिली इनिंग 4 षटकांचा खेळ मात्र संपलाय. परेश शेठ केनी यांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. असुराम शेठ केनी आपण देखील व्यासपीठावरती या. त्यानंतर जगदीश केनी आपणास विनंती आहे. असुराम मुंडकर, जगदीश केनी आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. चिचपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिल्या ओव्हर नंतर, पहिल्या इनिंग नंतर आपण पाहिलं तर धाव संख्या झाली ती 59 धावा. मल्हार अशोहिनी तपस्या 11 टीमनं 59 धावा 4 ओव्हर मध्ये बनवल्यात आणि इथून आता 24 बॉल आणि 4 षटकांमध्ये प्रिन्स अँड जीएनसी 11 टीमला 60 धाव संख्येची गरज. 15.00 च्या सरासरीनं बनवायच्या आहेत त्या 60 धावा. आणि मंचावरती स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये चिचपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
सीमा पार आणि चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे ती प्रिन्स अँड जीएनसी 11 टीमची. बॉल मात्र गेला सीमा पार. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. दुसऱ्या बॉलवरती सिंगल रन, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न लॉंगॉनला फिल्डर तैनात होता. मिळेल ती एक सिंगल धाव आणि सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच साठी सीएम लायन्स आणि त्यानंतर ओम साई 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. आणखीन एक सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 6. रोशन पाटील आणि त्यानंतर आतिश पाटील ही सलामीची जोडी प्रिन्स अँड जीएनसी 11 टीमची मात्र मैदानात आपण पाहतोय. अगदी आक्रमक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो रोशन पाटीलच्या बॅट मधून लगावला हा जबरदस्त प्रहार. लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू चालला सीमा पार. आलाय चौकार. रोशनच्या बॅट मधून आणि पुढच्या मॅच साठी विनंती असेल सीएम लायन्स टीमचा कॅप्टन आणि ओम साई 11 टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी या स्पर्धेसाठी या. समालोचक एक उत्कृष्ट हिंदीचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ वाजे वाजे पनवेलचा एक बुलंद आवाज मनोहर पाटील सर आमच्या सोबत या दिवसामध्ये आज जोडले जातील. त्यांचं शुभागमन मात्र या व्यासपीठाकडे झालंय. त्यांना विनंती आहे आपण यावं. आपलं चिचपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. षटकार आलाय तो रोशन पाटीलच्या बॅट मधून आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 16 धावा. विनंती असेल सीएम लायन्स 11 टीमचा कॅप्टन आणि ओम साई 11 टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. हा बॉल गेलाय सीमा पार. लांब लचक असा षटकार बिग हिट येतोय तो मान्यवरांचं आगमन होते. आदरणीय हसुरामजी मुंडकर साहेब यांचा देखील इथे आगमन. त्यांना देखील विनंती असेल या आपण मंचावरती. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त प्रहार जबरदस्त आक्रमण पाहायला मिळालंय तो रोशन पाटीलच्या बॅट मधून. अगदी चिचपाडा टीमचा हुकमे ट्रम्प कार्ड म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे आज आपल्या गावातल्या टीमसाठी अर्थातच गाव प्रीमियर लीग चिचपाडा प्रीमियर लीग साठी आपल्या टीम साठी देखील त्याचं प्रदर्शन हे फार चांगलं राहिलेलं आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा बनवल्या आणि 22 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात म्हणजे अर्ध लक्ष मी तर म्हणेन आतापर्यंत कंप्लीट झालंय. उर्वरित अजूनही 38 धावा संख्येची 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची मात्र गरज आहे ती फलंदाजी करणाऱ्या टीमला. हॅलो तर नक्कीच मंचावरती उपस्थित मान्यवर आदरणीय हसुरामजी मुंडकर साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 1000ची आर्थिक मदत आली. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच रोशन पाटील या खेळाडूचा आपण जर यंदाच्या मोसमामध्ये इतिहास पाहिला तर 44 मॅच आतापर्यंत तो खेळलाय. 266 बॉल त्याने फेस केलेत.
656 धावा त्याने बनवल्यात. त्यामध्ये चौकार आहेत 47, षटकार आहेत 64, 246च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्यात आणि अर्धशतक या आतापर्यंत त्याने कंप्लीट केल्यात त्या 2 आणि हाय स्कोर त्याचा आहे तो 20 बॉल वरती 75 धावा. रोशन पाटीलचा आपण इतिहास त्या ठिकाणी पाहिला. काय दर्जेचा खेळाडू आहे. मी मगाशी सांगितलं होतं की चिचपाडा टीमचा हुकमी एका ट्रम्प कार्ड म्हणून त्याच्याकडे आपण बरेचशा मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये पाहत असतो. आज आपल्या गावातील टीमसाठी गाव प्रीमियर लीग अर्थात चिचपाडा प्रीमियर लीग साठी मात्र त्याच्या टीम साठी प्रदर्शन हे फार चांगलं राहिलंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. उर्वरित 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 37 या धावसंख्येची. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय या संकेत पाटील या गोलंदाजाला राईट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी मात्र सरळ बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. जमिनी लगतचा फटका एका धावेसाठी एकापेक्षा जास्त काही नाहीये. एक सिंगल मिळेल ती रोशनला. सिंगल ने स्ट्राईक होईल रोटेट आणि स्ट्राईक एंड वरती आपण आता आतिश पाटील या खेळाडूला पाहू. आणि सीएम लायन्स 11 टीम आणि त्यानंतर ओम साई 11 टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपला शेवटचा कॉल आहे. जर आपण आला नाहीत तर मग कमी ओव्हरची मॅच खेळवली जाईल. ओहो या ठिकाणी मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता. अगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज आतिश पाटीलचा परंतु तितकासा चांगला संपर्क नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल रन मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होईल ती 25 धावा. उर्वरित बॉल वरती आता 35 धावसंख्येची गरज. रोशन पाटील गोलंदाजी फलंदाजी मार्क वरती या ठिकाणी तयार. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचाकडून. एक्स्ट्रा रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या टीमला. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल सीएम लायन्स आणि त्यानंतर ओम साई 11. परेश शेटकेणी यांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा टॉस केला जातोय. ओहो यावेळेला मात्र सरळ बॅटनं व्ही आकारामध्ये खेळण्याचा प्रयत्न ताकदीनं फटका लगावला होता परंतु फिल्डर देखील त्याच वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एक सिंगल रन या चेंडूवरती फक्त मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 आकड्यावरती. उर्वरित आता 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 31 धावसंख्येची गरज. आतिश पाटील स्ट्राईक एंडला. हा शेवटचा बॉल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. थोडासा बाहेर बॉल टाकला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी पाहिली आपण संकेत पाटीलची. इथून मात्र 12 चेंडू अजून बाकी असतील आणि विजयासाठी गरज असेल ती 31 या धावसंख्येची. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. सीएम लायन्स आणि त्यानंतर ओम साई 11. सन्माननीय प्रभाकर शेठ गावण यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस मात्र केला जातोय. अर्थातच आजच्या दिवसातील ही तिसरी लढत तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चिचपाडा प्रीमियर लीग 2025 हे दिमागदार भव्य दिव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. प्रभाकर शेठ गावण यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस मात्र केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये दाखल झालेत. हेड टेल्स छापा काटा कोणत्या टीमच्या बाजूनं टॉस या ठिकाणी पडेल. सीएम लायन्स टीमने टॉस या ठिकाणी जिंकलाय आणि जो काय निर्णय असेल तो आम्हाला कळवायचा आहे. ओके थँक्यू. चला विनंती असेल थोडस स्पीडअप घ्या.
12 बॉल शिल्लक 31 धावसंख्येची गरज आहे. आणि अर्थातच मागील ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर संकेत पाटील या गोलंदाजानं फक्त 7 धावा खर्च केल्यात. अर्थातच चांगली गोलंदाजी केली, कारण त्याच्या समोर आपण पाहिलं तर रोशन पाटील सारखा एक हार्ड हिटर खेळाडू होता. आणि रोशन पाटीलला मी तर म्हणेन त्या गोलंदाजाने शांत ठेवलाय. आणि रोशनच्या माध्यमातून देखील त्या ओव्हरमध्ये संयमी क्रिकेट पाहायला मिळालाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं कपिल परदेशी या गोलंदाजावरती आक्रमण जरूर झालंय. 22 धावा त्याला बनवल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये संयमी शांत क्रिकेट मात्र पाहायला मिळालं. चला विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला की जरा स्पीडअप घ्या, टाइमपास नको आहे. प्रत्येक बॉल मागे आपण टीम मीटिंग घेऊ नका, कारण आपल्याला आज बरेचशा मॅच कव्हर करायच्या आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक 31 धावसंख्येची गरज. तिसरा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विकी पाटील हा गोलंदाज झालाय. 15.50च्या सरासरीने 31 धावा घ्यायच्या आहेत. रोशन आणि आतिश पाटील ही जोडी मात्र मैदानात चांगला खेळ करते. रोशन पाटीलच्या बॅट मधून देखील धावा आल्यात, परंतु मागील ओव्हर मध्ये गोलंदाज संकेत पाटीलला त्याला निश्चितपणे शांत ठेवलं होतं. आणि खऱ्या अर्थानं शांत ठेवलं होतं की रोशन स्वतः शांत राहिलाय ते आता पाहावं लागेल. तर रोशनला देखील माहिती आहे संकेत पाटील एक चांगला गोलंदाज आहे. त्याचं षटक आपण जर हलक्यारीत्या खेळून काढलं, त्या षटकामध्ये आपण जर आपली विकेट सेफ ठेवली तर येणाऱ्या 2 षटकामध्ये आपण प्रहार करू शकतो. 12 बॉल 31 ची गरज. 15.50च्या सरासरीनं धावगती बनवायची आहे. विकी पाटील गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म राऊंड द विकेट न पहिलाच बॉल. हो, या वेळेला मात्र चकवलंय. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क पाहायला मिळत नाहीये. पहिला चेंडू मात्र आलाय हा निर्धाव. आणि गोलंदाज विकी पाटीलनं रोशन पाटील बालाची जर विकेट घेतली तर मिलिंद नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट साठी पारितोषिक आहे. हो, या वेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न ऑन साइडला. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळत नाहीये. त्यांच्याकडून थोडी चुकी झाली आहे. बॉल मात्र सीमा पार गेलाय. रोशनच्या बॅट मधून आलाय चौकार. ती 27 या धावसंख्येची. 10 बॉल 27 धावा म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूने सामना जवळ आपण पाहतो सेम आहे. या वेळेला शॉर्ट अप लाईनचा बॉल होता. फाईन लेग लॉंग लेगच्या वरून बॉलला पाठवलं सीमा पार. दणका पाहायला मिळालाय. तो रोशन पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार. पाहायला मिळालाय व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला क्लिअर करत धमाका येतोय तो रोशन पाटीलच्या बॅट मधून. षटकार येतोय आणि आक्रमण या ओव्हर मध्ये आपण पाहिलंय तर रोशन पाटीलच्या बॅट मधून. मी मागच्या ओव्हर मध्ये सांगितलं होतं संकेत पाटीलनं चांगली गोलंदाजी जरूर केली आहे, परंतु रोशन पाटीलनं स्वतःची विकेट या मॅच मध्ये सेफ ठेवली आहे का, आणि त्यानं सांगितलंय की मी ही विकेट सेफ का ठेवली आहे. त्याला माहिती आहे की विकी त्यानंतर कपिल या गोलंदाजावरती मी आक्रमण करू शकतो, आणि आक्रमण त्यानं करायला सुरुवात देखील केली आहे आणि आक्रमण आतापर्यंत तो करतोय. सन्माननीय मिलिंद शेठ नाईक यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. चिचपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटकार पाहायला मिळालाय. आक्रमक फटकेबाजी चालू आहे या ठिकाणी. मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. कोणताही फिल्डर तैनात नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला पाठवलंय सीमा पार. देखना फटका पाहायला मिळाला रोशनच्या बॅट मधून. आलाय चौकार.
रोशनची 2 रन्स हुकले, तिघांची हुकले तशा. आणि कालच्या दिवसामध्ये देखील रोशनची अफलातून फलंदाजी आपण पाहिली. 2 धावांसाठी त्याचं अर्धशतक हुकलं होतं. 48 धावांवरती तो बाद झाला आणि आता परत एकदा संधी आली आहे. कालचा दिवस गेला, 48 धावा बनवल्या, आता देखील 46 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. 50 साठी 4 धावांची गरज आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 या धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा गोलंदाज आणि निश्चितपणे आता या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. काहीतरी आशेनं हा चेंडू सोपवलाय, कारण आता खऱ्या अर्थानं 6 बॉल 10 ची गरज आहे. रोशन पाटील सारखा आक्रमक फलंदाज मैदानात आहे. रोशन पाटीलची विकेट या मॅच मध्ये मी तर म्हणे सगळ्यात इम्पॉर्टंट विकेट असेल. मुस्ताक पाटील पहिल्या चाकू टप्प्याचा बॉल होता, विकेटची चान्स, समोर बॉल पडलाय आणि गेलाय सी. हॅलो, 50 धावा मात्र कंप्लीट केल्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टायमर कसं हॅलो, अवे फ्रॉम दी बॉडी व्हाईट बॉलचा इशारा. 50 धावा मात्र कंप्लीट केल्या त्या फलंदाज रोशन पाटीलनं आणि या आयोजकांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. हा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. कुट्टप्पाचा मागच्या बाजूने चेंडू खेळून काढला. फाईन लेग शॉट, फाईन लेगच्या वरतून बॉलचाही सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि स्कोर इज लेवल नाव. धावा बनल्यात ते आता 60 धावा, 59 धावा बनल्यात. अजूनही विजयासाठी 1 धावसंख्येची गरज. 1 धावसंख्येची गरज आहे. डान्सिंग डाऊन विकेट, चांगला फटका पाहायला मिळालाय. एक सिंगल रन कंप्लीट. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. एकतर्फी झुंज दिली फलंदाज रोशन पाटीलनं आणि तो सामना मात्र आपल्या खिशात घातलाय. विजय संपादित केलाय ते निश्चितपणे या प्रिन्स अँड जियान्शी 11 टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम प्रिन्स अँड जियान्शी 11. रोशन पाटील जबरदस्त आक्रमण. काल अर्धशतक हुकलं 2 धावेनं, परंतु आज अर्धशतक मात्र रोशन पाटीलच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आलं. टोटल या स्पर्धेमध्ये रोशन